नमस्कार. काल रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना उत्सुकता होती की 4 वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकांमध्ये कोण होणार नगराध्यक्ष, कोण होणार नगरसेवक. त्या उत्सुकतेचा काल शमन व्यवस्थित झालेलं आहे. सगळ्यांना समजलं की नगरसेवक कोण निवडून आला. निवडणुकांच्या नंतर मिरवणुका निघतात, त्या मिरवणुका झाल्या. पण बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक क्युरिओसिटी शिल्लक राहिली. ती म्हणजे अशी की या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये कुणाला मतं किती मिळाली. आपल्या कोणीतरी ओळखीचा एक माणूस कुठेतरी उभा असतो, त्याला मतं किती मिळाली, किंवा आपल्या बाजूच्या वॉर्डामध्ये काय घडलं नक्की, निवडून कोणाला हे समजलं. पण पडलेल्या उमेदवारांना सुद्धा जी मतं मिळालेली आहेत त्यांच्यासुद्धा फॉलोअरशिप मोठी असते. राजकीय अभ्यास सुद्धा याच निवडून न आलेल्या लोकांच्या मतांच्या बेरजेनुसार करावा लागतो. अनेक ठिकाणी असं दिसतं की समोरासमोर लढत झाली असती तर कदाचित वेगळा निर्णय लागला असता, आणि ही तिरंगी किंवा चौरंगी किंवा 5 जण समोर उभे असल्यामुळे, एकत्र उभे राहिल्यामुळे ज्याला बाकीच्यांच्या बेरजेपेक्षा कमी मतं मिळाली तो उमेदवार सुद्धा या ठिकाणी बाजी मारून गेला. अर्थात ही निवडणूक आहे, सगळ्यांनाच माहिती असतं की कुणाची मतं कुणाकडे जातील, कुणाची मतं कुणाकडे जातील, आणि या गणिताप्रमाणे राजकारण करून आपल्याला उमेदवार ठरवावे लागतात, त्याच्यामध्ये यश मिळवावं लागतं. आणि युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये सगळं काही क्षम्य असतं. जो जिंकून येतो तोच जेता असतो. त्यामुळे आता आपल्याला पुढच्या भवितव्यासाठी किंवा लोकांच्या क्युरियासाठी मला बऱ्याच जणांनी विचारलं की अरे ते आमच्या ह्याला किती मतं मिळाली, त्याला किती मतं मिळाली. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी विधानसभा मतदारसंघनिहाय ज्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्यात, म्हणजे दापोली खेड हे एक मतदारसंघ आहे, रत्नागिरीमध्ये एकच येईल, चिपळूण गुहागर एक येईल, म्हणजे एक मतदारसंघ. चिपळूणचा वेगळा आहे, गुहागरचा वेगळा आहे, त्यामुळे ते वेगळं येईल. लांजा आणि राजापूर इथं एकच आमदार आहेत, म्हणजे त्यांचा एक प्रकारे तसं आपण बघितलं ना तर तिथे विद्यमान जे आमदार असतात किंवा जे पालकमंत्री आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रगती पुस्तकासारखं आहे. त्यांच्या कामावरती लोक किती खुश आहेत, किती नाराज आहेत, किंवा त्यांचे कार्यकर्ते हे किती काम करतायत, या सगळ्या गोष्टींवरती या निवडणुकीचा परिणाम होत असतो. निवडणुकीमुळे या सगळ्या पुढच्या कामांना गती येत असते. जर का एकाच विचाराची माणसं राहिली तर त्यांचं एकमेकांशी पटवून त्यांना निधी मिळतो, लोकांची कामं होतात, अशा प्रकारची मांडणी केली जाते. अर्थात समन्यायी विकास होण्यासाठी या सगळ्या गोष्टी कशा असाव्यात हा सगळा वेगळा चर्चेचा विषय आहे. पण आज आपण बघणार आहोत ती रत्नागिरी नगर परिषद, आणि कारण रत्नागिरी हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी एकूण 16 वॉर्ड होते आणि प्रत्येक वॉर्डामधून एक स्त्री आणि एक पुरुष अशा प्रकारची रचना साधारणपणे होती. आणि त्याच्यामध्ये मग अंतर्गत आरक्षण असेल तर आपण इथे बघणार आहोत की प्रत्येक उमेदवाराला साधारणपणे, या इथे 86 उमेदवार उभे होते आपले नगरसेवक पदासाठी, आणि नगराध्यक्ष पदासाठी आपल्याकडे एकूण 6 उमेदवार होते. म्हणजे एक पहिल्या होत्या, आता ज्या निवडून आलेल्या आहेत त्या शिल्पा प्रशांत सुर्वे. 2 नंबरला आहेत सावंत शिवानी राजेश, या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या होत्या. प्रथम क्रमांकाच्या ज्या आहेत शिल्पा सुर्वे यांना मिळालेली आहेत 20,031 मतं. सावंत शिवानी राजेश यांना मिळालेली आहे 10,716 मतं. मुर्तुजा वहिदा बशीर या अजित पवार गटाकडनं होत्या, 3,019 मतं मिळाली. किणी प्राजक्ता प्रवीण यांना 511 मतं मिळाली. कोसुमकर संध्या अनिल यांना 506 मतं मिळाली. आणि शिंदे सुषमा सुहास यांना मिळाली, आप पक्षाकडनं होत्या 215 मतं मिळाली. आता आपण जर का मी आधीच म्हटल्याप्रमाणे की हे राजकीय गणित कसं आहे बघा, 20,031 मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात किती पडली, 10,716, 3,019, 511, 516 आणि 215. म्हणजे ही बेरीज साधारणपणे 15,000च्या मागे पुढे होते. म्हणजे 20,000चा उमेदवार जो आहे हा क्लिअरली निवडूनच आलेला आहे. तिथे कोणत्याही प्रकारचं जर तरला वाव तिथे राहिलेला नाही आहे. आता नगरसेवक पदाचे उमेदवार जे आहेत त्यांचा आपण थोडासा अभ्यास करूया. पहिल्या वॉर्डामध्ये होत्या, अर्थात अ मध्ये खेडेकर वैभवी विजय, त्या शिवसेनेच्या आहेत. 1,576 मतं मिळवून त्या निवडून आल्या. त्याच्यानंतर नावदे म्हणून त्या रुक्साना
लियाकत म्हणून त्या आपकडनं होत्या, त्यांना 74 मतं मिळाली. आणि पवार साध्वी प्रशांत यांना 874 मतं मिळाली. इथे सुद्धा बघा, विरोधात मिळालेल्या मतांची बेरीज आपण जर का केली 74 874 म्हणजे साधारणपणे 1000 पर्यंत पोहोचतात. तरी वैभवी विजय खेडेकर यांना 1576 मतं मिळाली आहेत. म्हणजे त्यांना क्लीन स्वीप मिळालेला आहे तिथे. झाला ब मध्ये आहेत जाधव नितीन लक्ष्मण, हे भारतीय जनता पक्षाकडनं होते. 1301 मतं त्यांनी मिळाली. झारी रमीस इसाक यांना मिळाली 34 आपकडून. डाफळे सलील सुरेश यांना 488 मतं मिळाली. वालम अनिकेत यांना मिळालेले 593. आणि साळवी मिलिंद दत्तात्रय अपक्ष होते, यांना 185 मतं. आता या ठिकाणी बघा, तुम्ही जर का बघितलं तर 34, 488, 593 आणि 185 म्हणजे 5×4 9 आणि 1 10 म्हणजे साधारणपणे 11 1150 पर्यंत जाते बेरीज. तरीसुद्धा त्यांना मतदान हे चांगलं झालं, त्यामुळे त्यांना क्लिअरली इथे निवडून आलेले आहेत. यानंतर 2 मध्ये आपण 2 मध्ये जाऊ. वॉर्ड नंबर 2 त्याच्यामध्ये आहेत केळसकर सोनाली महादेव यांना प्रहार जनशक्ती 143 मतं. पावसकर स्मितल सुरेश या 7 टर्म नगरसेवक राहिलेले आहेत. मधली 4 वर्ष नगरसेवक पदच नव्हतं, त्यावेळेला नव्हत्या, त्यांना मिळाले 1308. आणि सुर्वे श्वेता प्रशांत यांना मिळालेली आहेत 314 मतं. म्हणजे या इथे बघा 143 आणि 314 आणि त्याच्या अगेन्स्ट निवडून आलेला उमेदवार 1308. म्हणजे यांची बेरीज आणि 1308 हे जवळपासही येत नाही आहेत. त्यानंतर 2 मध्ये काय आलं, कदम संकेत सुरेश राष्ट्रवादी शरद पवार गट 398. नायर निमेश विजय शिवसेनेकडनं 1215 मतं. हळदवणेकर योगेश यशवंत 340 मतं. आता या हळदवणेकरांची 181 मतं आहेत ना, हळदवणेकरांना 181 मतं. कदमना 398 आणि ह्यांना 181. दोन्हीची बेरीज 600च्या वरती काही जात नाही आहे. आणि निमेश नायरला मिळाली किती, 1215 मतं मिळाली. आता या ठिकाणी आपण बघितला दुसरा अवॉर्ड झाला आपला. 3 मध्ये आहे गवाणकर सना हनीफ खान, त्यांना मिळालेली आहे 340 मतं. त्याच्यानंतर मुर्तुजा वहिदा बशीर यांना मिळालेली आहेत 253 मतं. आणि सुर्वे प्रीती रवींद्र शिवसेनेचे आहेत, त्यांना 917. म्हणजे गवाणकर आणि मुर्तुजा यांची बेरीज 3 आणि 2 5 जेमतेम 600 पर्यंत जाते आणि ह्यांना मिळालेत 917. म्हणजे इथेही क्लिअर विजय आहे. आता 3 मध्ये काय झालं, आंबेकर भास्कर नामदेव म्हणजे हे पूर्वीपासून नगरसेवक आहेत रत्नागिरीच्या जनतेला, बबन आंबेकर या नावाने माहिती आहे. तर त्यांना मिळाली राष्ट्रवादीकडून 113 मतं. बावाणी म्हणून अपक्ष उमेदवार आहेत, त्यांना मिळाली 507 मतं. अपक्ष उमेदवाराला 507 मतं. शेटे राजेंद्र रामकृष्ण हे फार सिनियर आहेत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष सुद्धा होते, त्यांना 709 मतं मिळाली. आणि सावंत प्रसाद सुरेश यांना मिळाली 214. मुळात एक तुम्हाला गंमत सांगतो, या वॉर्डमध्ये राजन शेटे यांच्या विरोधामध्ये 2 नंबरला कोण येईल याबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होती. आणि त्या 2 नंबरसाठी बावाणींनी या ठिकाणी बाजी मारली, त्यांनी 507 मतं मिळवली. सावंतांना मिळाली 214 मतं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून. त्यानंतर 4 मध्ये काझी सायमा नदाफ अपक्ष आहेत, त्यांना 94 मिळालेली आहेत. त्याच्यानंतर मजगावकर नासरीन मोहम्मद यांना मिळालेले 27. मुजावर फौजिया तन्वीर या निवडून आलेल्या आहेत, त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे 863 मतं मिळालेली आहेत. आणि मुल्ला मुनावर सुलतान फरान या 721 मतं मिळाली आहेत. आणि सावंत वंदना विनोद शिवसेनेचे आहेत, त्यांना 590 मतं मिळाली. आता इथे बघा गंमत, काझी सायमाना मिळाली 94, मजगावकरना मिळाली नफिसा मजगावकरना 27, म्हणजे इथे साधारणपणे 100 मतं आली. मुल्ला मुजावर सुलताना फरानला मिळाली 721 मतं. आणि सावंत वंदना विनोदना मिळाली 590 मतं. म्हणजे 7 आणि 5 12, इथे 1300 मतं इथे झाली. आणि ह्यांचीच एक 100 मतं, 1400 मतं ही मुजावर फौजिया तन्वीर उद्धव बाळासाहेब ठाकरेचे ज्या उमेदवार आहेत त्यांना 863 मतं मिळालेली आहेत. त्यांच्या अगेन्स्ट 1400 मतदान झाले. अर्थात यांनी एक कुठला तरी उमेदवार दिला असता आणि तोच निवडून आला असता 5 जणांनी, असं काही आज सांगता येणार नाही. जो निवडून आला तो आला. तर मुजावर फौजिया तन्वीर यांना 863 मतं मिळाली. 4 मध्ये काय आलं,
काझी नौसीन अहमद राष्ट्रवादीचे होते, 786 मतं मिळाली. कोपेकर इलियास यांना मिळाली 540 मतं. नेवरेकर इम्रान हुसेन 13 मतं. मुकादम राहिल रजाक 35 मतं. आणि शेटे केतन उमेश यांना मिळाली 929 मतं. केतन उमेश शेटे म्हणजे उमेश शेटे जे होते त्यांचे हे चिरंजीव, त्यांनी खूप आपली छाप सोडलेली आहे उमेश शेटे यांनी. आणि नौसीन काजींना 786, कोपेकरना 540, म्हणजे 7×12, इथे 1300 मतं झाली. आणि निवडून आलेला उमेदवार निवडून आला आहे 929 मतांनी फक्त. म्हणजे या ठिकाणी कसं होतं की आपण जर का थोडा अभ्यास केला की राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना मिळून 7×12 1300 मतं पडलेली आहेत जवळपास. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मिळाली आहेत 929 मतं. त्यानंतर 5 मध्ये नांदगावकर प्रवीण पंढरीनाथ यांना मिळाली 382 मतं. सौरभ मलुष्टे यांना मिळालेली आहेत शिवसेनेकडून होते 1718 मतं. मग इथे काय हेच नाही, इतकं अंतर आहे 382 आणि 1718. त्यानंतर कदम सरिता जितेंद्र 5 मध्ये त्यांना अपक्ष आहेत, त्यांना मिळालेली आहेत 546 मतं. पवार पूजा दीपक शिवसेनेकडून होत्या, त्यांना मिळालेली आहेत 1061 मतं. आणि साळुंखे प्रतिमा प्रशांत या उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून होत्या, त्यांना 519 मतं मिळाली. म्हणजे बघा 1061 आणि 546 519, म्हणजे दोघांच्या जर का विरोधाचा जर का विचार केला तर 5×5 10 1000 जवळपास ती दोघी कट टू कट होते. आडविलकर त्याच्यानंतर 6 मध्ये आडविलकर आर्या प्रफुल्ल त्यांना 578 मतं मिळाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून. आणि राजीव कीर शिवसेनेकडून होते, त्यांना 1077. ही आमनेसामने लढत होती, त्यामुळे 1077 विरुद्ध 578. कुलकर्णी मेधा अविनाश शिवसेना 994 मतं. आणि कोळेकर उन्नती उमेश यांना 672. म्हणजे इथेही आमनेसामने होती, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आता इथे 7 मध्ये आखाडे निलेश महादेव हे अपक्ष होते, त्यांना 568 मतं मिळाली. पुसाळकर पंकज मारुती हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून होते, त्यांना 548 मतं मिळाली. मग या दोघांची बेरीज झाली साधारणपणे 1100. आणि भारती गणेश कमलाकर शिवसेनेकडून होते, त्यांना मिळाली 999 मतं. म्हणजे या ठिकाणी जर का आपण अभ्यास केला तर आखाडे पुसाळकर यांच्या मताची बेरीज ही भारती गणेश कमलाकर यांच्यापेक्षा थोडी जास्ती झाली. पण तरीसुद्धा मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच की समजा आखाडे एकटे उभे असते आणि पुसाळकरांनी त्यांना पाठिंबा दिला असता, किंवा पुसाळकर उभे असते आणि त्यांना आखाडेने पाठिंबा दिला असता, तर ती सगळी मतं काही त्यांना मिळाली नसती, परत काहीतरी वेगळं गणित निर्माण झालं असतं. त्यामुळे तसं काही म्हणता येणार नाही. पण जो निवडून आलेला उमेदवार आहे त्याच्या मतदारसंघामध्ये त्यांना व्यवस्थित भरपूर काम करायला पाहिजे, कारण त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा बऱ्यापैकी मतदान झालेलं आहे. आता 7 मध्ये पूजा नंदकुमार जाधव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं होत्या, 536 मतं त्यांना मिळालेली आहेत. आणि त्यांच्यासमोर एकच उमेदवार होता, हळदणकर श्रद्धा संजय शिवसेनेकडून 1537. म्हणजे क्लिअरली 1000 मतांचा फरक आहे. त्यानंतर 8 मध्ये काय झालं, ठीक स्नेहा शिवराम प्रहार जनशक्ती गट यांना मिळाली 195 मतं. त्याच्यानंतर दावत फरजाना शकील राष्ट्रीय काँग्रेस 473 मतं. सोलकर नाहिदा तन्वीर यांना मिळाली 1446 मतं. आता ठीक यांना मिळाली 195 आणि दावत यांना मिळाली 473. म्हणजे आता काय झालं, 4 आणि 1 5, साधारणपणे 650 मतं विरोधामध्ये गेली. आणि सोलकर नाहिदा ज्या आहेत त्यांना 1446, म्हणजे तिथे कुठेही जवळपास त्यांची बेरीज जात नाही. 8 ला काय आलं, साजिद खान पावसकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं होते, 951 मतं त्यांना मिळाली. अपक्षाला मिळाली 80. आणि साळवी दत्तात्रय विजय यांना मिळाली 1195 मतं. म्हणजे 951 आणि 80 आणि त्याच्याबद्दल 1195. म्हणजे इथे पण निवडून आलेलं आहे त्यांची बेरीज ही विरोधकांच्या बेरजेशी भरपूर जास्ती आहे. कांबळे अक्षय 9 मध्ये 823 मतं मिळाली. आणि विजय गोविंद खेडेकर यांना मिळाली शिवसेनेकडून 1425 मतं. सामने लढत होती, 823 आणि 1425, सरळ 400 मतांचा फरक. त्यानंतर 9 मध्ये काय होतं, आडमकर सृष्टी शुभम या राष्ट्रवादीकडनं उभ्या होत्या, 149 मतं मिळाली. कोसुमकर संध्या अनिल या अपक्ष होत्या 78, त्या नगराध्यक्ष पदासाठी पण उभ्या होत्या. खान तमन्ना करीम या अपक्ष होत्या, त्यांना 88 मतं मिळाली.
पाटील सायली विकास या शिवसेनेकडनं होत्या, त्या 1312 मतं मिळाली. आणि नाझनीन युसुफ हकीम या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं होत्या, त्यांना 672 मतं मिळाली. आता आडमकरांची 149, कोसुमकरांची 78, ही 88, म्हणजे साधारणपणे ही 300-350 मतं आली. आणि ही 600 हकीम यांना मिळाली, 672. पण ही 1312च्या बेरजेशी काही जुळत नाही. म्हणजे इथे क्लिअरली सायली विकास पाटील यांनाच लोकांनी कौल दिलेला आहे. करमरकर मानसी सचिन या भाजपच्या होत्या, 10 मध्ये होत्या, त्यांना 1555 मतं मिळाली. आणि कोरगावकर श्वेता योगेश या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं उभ्या होत्या, त्यांना 446 मतं मिळाली. जवळपास 1100 मतांचा फरक या ठिकाणी आहे. आमने सामने लढत होती. 10 मध्ये काय झालं, तोडणकर राजेश कृष्ण हे भारतीय जनता पक्षाचे होते, 1637 मतं मिळाली. आणि रहाटे राजाराम दत्ताराम यांना 355 मतं मिळाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून. म्हणजे 1600 आणि हे सामने लढत होती 355, एवढा फरक आहे. 11 मध्ये काय झालं, कांबळे तुषार यशवंत हे अपक्ष होते, 131 मतं मिळाली. तिवरेकर समीर जगन्नाथ भारतीय जनता पक्षाकडनं होते, 1760 मतं मिळाली. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं होते भिसे संदीप सुभाष, तर या भिसेना किती मिळाली, 484 मतं मिळाली. आता 484 आणि 131 आणि तिवरेकरना मिळाली 1760, म्हणजे तिवरेकरना एक मार्गी तिथे जनतेने कौल दिलेला आहे. 11 मध्ये काय आलं, इंगवले अभिज्ञा अमेय उद्धव ठाकरे गटाकडनं होत्या, 552 मतं मिळाली. आणि त्यांच्या अगेन्स्ट होत्या रसाळ सुप्रिया संदीप या भाजपकडनं होत्या, 1799 मतं मिळाली, म्हणजे 552 आणि 1799. त्यानंतर 12 मध्ये होत्या पिलणकर जागृती राहुल शिवसेना, 1203 मतं मिळाली. आणि मयेकर मैथिली देवेंद्र यांना 673 मतं मिळाली. मग इथे क्लिअरली 1200 आणि 673. 12 मध्ये काय आलं, तळेकर सचिन विजय अपक्ष 48 मतं, नागवेकर राकेश चंद्रकांत शिवसेना 1077, मयेकर रोहित दिवाकर ह्या उबाठाकडनं होते 765 मतं. तळेकरना मिळाली 48 आणि मयेकरना मिळाली 765, म्हणजे 1077 नागवेकरना जी मिळाली ती क्लिअर मेजॉरिटी मिळाली. 13 मध्ये काय आलं, मस्तान फरजाना इरफान राष्ट्रवादी 259 मतं मिळाली. शेटे उज्ज्वला उमेश म्हणजे केतन शेटे जे मगाशी निवडून आलेले आपण बोललो, त्यांच्या मातोश्री आणि कैलासवासी उमेश शेटे यांच्या पत्नी या राष्ट्रवादी शरद पवार गटातनं उभ्या होत्या, त्यांना 629 मतं मिळाली. आणि घोडेकर आफरीन अब्दुल्ला यांना 1090 मिळाली. म्हणजे मस्तान 251 आणि शेटे 629, म्हणजे साधारणपणे ही 1000च्या आत मतं आहेत दोघांची. आणि यांना घोडेकरना मिळाली 1090, म्हणजे इथे पण क्लिअरली बेरजेपेक्षा जास्त आहेत विजयी उमेदवाराला. 13 मध्ये काय झालं, जयगडकर सुफियान अली मिया उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून होत्या, 583 मतं मिळाली. प्रसाद भुते म्हणून आहेत, प्रसाद सुधाकर भुते अपक्ष आहेत, 234 मतं मिळाली. मस्तान फैयाज हसन राष्ट्रवादीकडनं होते, 76 मतं मिळाली. साखरकर सुहेल अब्दुल लतीफ शिवसेनेकडनं होते, 1612 मतं मिळाली. आणि होडेकर इरफान अलाउद्दीन राष्ट्रवादी काँग्रेसकडनं होते, 86 मतं मिळाली. इथे पण आपण बघा, जयगडकर 583, भुते 234, पातनीतीन 8 आणि ही 200, जेमतेम 1000-1100 मतांची बेरीज होते. आणि साखरकरनं मिळालेली आहेत 1612 मतं. 14 मध्ये काय झालं, निवेदिता निकेश कळंबटे यांना मिळाली 1734. आणि गोदड रशिदा दिलावर या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं उभ्या होत्या, 932 मतं त्यांना मिळाली. रशिदा दिलावर गोदड या देखील अनुभवी नगरसेविका आहेत. आणि यापूर्वी त्यांनी 2 की 3 टर्म त्या नगरसेविका होता त्या भागातल्या, तरीसुद्धा त्यांना एकूण मतदानापैकी निम्म मतदानसुद्धा त्यांच्या पारड्यात पडलं नाही. अर्थात जनतेच्या मनामध्ये काय असतं हे सांगता येत नाही. 932 आणि 1734 कळंबटे यांना मिळालेली आहे. त्यानंतर 14 मध्ये कीर प्रकाश श्रीधर
राष्ट्रवादीचे आहेत, त्यांना 260 मतं मिळाली. कीर संतोष दत्तात्रय शिवसेना 1602. भोसले निलेश नंदकिशोर राष्ट्रवादी शरद पवार गट 393 आणि मोरे आशिष हरिश्चंद्र 530. आता इथे बघा, संतोष कीर यांना बंटी कीर या नावाने ओळखलं जातं आणि स्वतः पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या दाढीच्या कटवरून त्यांना एकनाथ शिंदेसारखे तुम्ही दिसाल व्यवस्थित जर का दाढी वगैरे ट्रिम केली तर, अशा प्रकारे त्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं. आणि नगरसेवक कसा असावा असं त्यांनी त्यावेळेला बोलले होते. आणि त्या संतोष कीर यांना मिळाली 1600 मतं आणि त्यांच्या विरोधात किती पडली बघा, 260, 393. म्हणजे इथे झाली ही 600 झाली धरूया आपण, 260 आणि 393, त्याच्यानंतर 600 झाली. मोरेंची याच्यामध्ये 500, 1100 आणि ह्यांना मिळाली 1602. म्हणजे इथे सुद्धा अगदी क्लिअरली संतोष दत्तात्रय कीर हे 1602 मतं मिळाली. याच्यामध्ये त्यांनी विरोधकांच्या बेरजेपेक्षा जास्ती मतं ही मिळवलेलीच आहेत. 15 मध्ये चवंडे अस्मिता सुशील यापूर्वी नगरसेविका होत्या, राष्ट्रवादीमधून यावेळेला उभ्या होत्या, 530 मतं त्यांना मिळाली. ढेकणे वर्षा परशुराम या भारतीय जनता पक्षाकडनं उभ्या होत्या, 1365 मतं त्यांना मिळाली. आणि शिवलकर राजश्री बिपिन या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं उभ्या होत्या आणि त्यांना मिळाली 695 मतं. आता इथे बघा, चवंडेला मिळाली 530 आणि यांना 615, 6 11 आणि ही म्हणजे 1200 मतांची बेरीज झाली. आणि ढेकणेंना मिळाली 1365. म्हणजे इथे सुद्धा ढेकण्यांची मतं जी आहेत ही बेरजेपेक्षा जास्त येत आहेत. 15 मध्ये काय झालं, आमरे राकेश अनंत हे राष्ट्रवादीमधून उभे होते, 154 मतं मिळाली. चवंडे सुशांत अभिमन्यू हे शिवसेनेकडनं उभे होते, 728 मतं मिळाली. सुशांत अभिमन्यू चवंडे म्हणजे हे मूळ भाजपचे होते आणि ते निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेकडून येऊन त्यांनी निवडणुकी लढवली होती. परंतु चवंडे संकेत सुगंध यांनी 702 मतं मिळवली आणि विलणकर अमित वसंत हे 998 मतं मिळवून या ठिकाणी निवडून आले. आता आपण बघा, या दोन्ही चवंडे या दोघांची बेरीज म्हणजे सुशांतची आहेत 728 आणि संकेतची आहेत 702. म्हणजे 1430 मतं मिळाली दोघांची बेरीज बघा. म्हणजे आणि त्याच्यामध्ये आंबरे जे आहेत हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत, 154 मतं. म्हणजे 1430 आणि 154, 1500, 1600 मतं ही विरोधामध्ये गेलेली आहेत पिरणकर अमित वसंत यांच्या. म्हणजे यांना वॉर्डमध्ये विरोधी मतदान जास्ती झालेलं आहे, त्यामुळे जास्त काम करावं लागेल, त्यांना लक्ष ठेवावं लागेल की आपल्याबद्दल विरोधक जास्ती असल्यामुळे एक चांगल्या प्रकारचं काम त्यांना निर्माण करावं लागेल. 16 मध्ये आहे कादरी हे निशांत अलिमुद्दीन हे राष्ट्रीय काँग्रेस होते, 696 मतं मिळाली. आणि जकी खान रुखसार जकी शिवसेनेचे आहेत, 1087 मतं त्यांना मिळाली. वस्ता रेहाना खलील या आपच्या होत्या, 64 आणि वस्ता सलिया वहाब यांना मिळाले 371. इथे सुद्धा चांगल्या प्रकारे 1087 मतं म्हणजे ह्या बेरजेपेक्षा थोडी बेरजेच्या बरोबरीने आहेत. पण परत आप पक्ष आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय काँग्रेस 696 मतं आहेत राष्ट्रीय काँग्रेसची आणि ह्यांना उबाठाला मिळाले 371. म्हणजे 6 3 9 आणि 71 आणि 98. म्हणजे ही बेरीज जी आहे ही खान रुखसार जकीपेक्षा किंचित जास्ती होते, त्यामुळे इथे सुद्धा त्यांना जोरदार काम करायला लागेल. आणि 16 मध्ये आहे शेवटचा हा जो वॉर्डातला 16व्या वॉर्डातला शेवटचा जो उमेदवार सांगतोय तो म्हणजे सुहेल मोहम्मद मुकादम हे पहिल्यापासून नगरसेवकच आहेत, त्यांना मिळाली आहेत 1172 मतं. आणि मुल्ला नजीर अब्दुल लतीफ यांना उबाठाकडून 281 मतं मिळाली. पावसकर सईद मजीद यांना राष्ट्रवादीकडून मिळाले 736 आणि वस्ता खलील नुरुद्दीन यांना मिळाली 51. म्हणजे इथे सुद्धा जर का बघितलं आपण 736 आणि 281 म्हणजे 729 1000 मतं झाली आणि ही 51. म्हणजे तिघांच्या बेरजेपेक्षा सुहेल मुकादम यांची बेरीज ही जास्ती ठरते. आता कसं आहे की मुळामध्ये रत्नागिरी नगर परिषदेमध्ये शिल्पा सुर्वेंना मिळाली 20,031 मतं
आणि आपल्याकडे आत्ता वॉर्डनिहाय शिल्पा सुर्वे किंवा ह्या बाकीच्या नगराध्यक्ष पदासाठी जी मिळालेलं मतदान आहे ना, त्याची आकडेवारी अजून आली नाही आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जिथे आपण म्हणतो ना 4-5 जणांची उरलेल्यांची बेरीज आपण वगैरे म्हणतो, तिथे लोकांनी नगराध्यक्ष पदासाठी कुणाला मतदान केलं हे बघणं फार इंटरेस्टिंग होणार आहे. कारण जिथे महाविकास आघाडीचेच 2 गट एकमेकाविरुद्ध उभे आहेत किंवा महायुतीमधले अजित पवार गट आणि शिंदे हे एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत किंवा भाजपमध्ये ज्यांनी बंडखोरी केलेली आहे आणि ते स्वतंत्र अपक्ष उभे राहिलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी निलेश आखाडेंचं एक नाव इथे घेईन की निलेश आखाडेंना किती मतं मिळाली आणि त्यांच्या वॉर्डामध्ये नगराध्यक्ष पदासाठी लोकांनी कुणाला मतदान केलं हे सुद्धा बघणं इंटरेस्टिंग आहे. मुळामध्ये नगराध्यक्ष पदाचं कसं आलं आहे की सरळ सरळ 50% विभाजन झालेलं आहे. म्हणजे आपल्याला जवळपास सगळं मतदान हे एकमार्गी शिल्पा सुर्वे यांच्याकडे झालेलं आहे. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेचा हा संपूर्ण लेखाजोखा आहे आणि याचा उपयोग पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये हे जे नवीन कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत, नवीन अपक्ष उमेदवार जे आहेत, या सर्वांच्या क्षमतेचा उपयोग चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याचा विचार पालकमंत्री उदय सामंत नक्कीच करतील. आजच्यापुरतं इथे थांबूया. आपण नंतर बघणार आहोत चिपळूण गुहागर हा दुसरा व्हिडिओ माझा असेल. धन्यवाद.